अशी काय बनली ही कढी, तर चला बघूया आपण कशी कढी बनवली आहे. चला, तर आजची रेसिपी आहे दही कढी. तर त्यासाठी पहिलं घेतले मी दही. दही घेतलंय, त्यानंतर हे आहे अद्रक, लसूण, मिरची. हे सगळं मी ना ठेचून घेतलं. ऍक्च्युली त्याच्यामध्ये टाकलं, आपण मिक्सरला पण ग्राइंड करू शकतो, पण मी ठेचून घेतलं. थोडस तोंडाखाली आलं तर चांगलं लागतं, मी ते ठेचलेलं. ह्याच्यामध्ये दही मी पहिला ते पूर्ण त्याच्या ज्या गाट्या आहेत ना त्या सुट्ट्या करून घेतल्या आहेत, प्लेन ताकासारखं. ते आपण पहिलं करून घेऊया, कारण का जर दही जेव्हा आपण बनवतो ना, दही जेव्हा फोडणीला घालतो ना, नाही तर त्याच्या त्या गाठी बनतात ना, ते चांगलं नाही लागत. मग पहिला आपण ते सोडून घेऊया. त्याच्यात मी थोडंसं पाणी मिक्स केलंय आणि हे मिक्स करायचंय. त्याच्या गाठी पूर्ण सुटल्यात आणि हे पूर्ण प्लेन झालंय. हे असं काही तरी पूर्ण असं प्लेन करून घ्यायचंय. ही कढी दोन प्रकारची बनवते. एक मी दोन प्रकारची मी तरी बनवते. एक ओलं खोबरं टाकून, नारळ टाकून, आणि एक बेसन टाकून. आता ऍक्च्युली नारळ नाहीये, सो इझी मध्ये बनवायचे म्हणून मी आपलं हे वापरते, बेसन वापरते. बेसन टाकून आपण त्याला आता फोडणी देणार आहे. तर बेसन ह्याच्यामध्येच मी मिक्स करणार आहे, दह्यामध्येच, आणि मग डायरेक्ट फोडणी देणार आहे. तर हे बेसन पण पूर्ण मिक्स झाले, त्याच्या पण पूर्ण गाठी सुटल्यात. तर आता आपण द्यायची त्यात फोडणी. तर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे जिरं, राई, कढीपत्ता, लसूण आणि मीठ. तर कढी नुसती गोड नसते, कढी थोडीशी तिखट पण असते. तर त्यासाठी मी घेतल्या 4 मिरच्या. ऑलरेडी मी जो ह्याच्यामध्ये जे कुठला आहे म्हणजे ठेचला आहे त्याच्यामध्ये पण मी 3 मिरच्या टाकल्यात, पण थोडंसं स्पायसी आम्हाला जास्त लागतं आणि आंबट पण दही आहे, म्हणून मी मिरच्या अजून जास्त ऍड करते. त्याच्या मी फोडणीला टाकणार. तर आता आपण टाकूया तेल. तेल थोडस गरम होते, मग आपण फोडणीला जेवढं पण आपण सामग्री घेतली ती टाकायची. जसं की मिरची, हळद, राई, जिरं. तर इथे तेल टाकलंय. तर पहिलं आपण देणार आहे जिरं. कढीमध्ये जिरं थोडंसं चांगलं लागतं जास्त, सो मी जास्त जिरं टाकते. त्यानंतर आहे राई, आणि मिरच्या थोडस तडतडायला द्यायचंय. आणि हा जो ठेचा बनवलाय, ठेचा मीन्स कुठलाय मी ते आता टाकायचं त्याच्यात. त्यानंतर आपल्या अंदाजाप्रमाणे हळद, मीठ, फोडणीचं. ते डायरेक्ट टाकल्यानंतर आपल्याला ते पूर्ण वेळ हलवतच राहायचं, कारण त्याच्या गाठी बनतात, म्हणून आपल्याला लगेच ते टाकून हलवतच राहायचं आणि थोडं थोडं टाकायचं.
जे झालंय दही टाकून त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून मी पाणी मिक्स करते आणि कंटिन्युअसली हलवत राहायचंय, कारण का नाही जर हलवलं ना तर याच्या गाठी बनतात. हे असं हलवल्यावर ही अशी बनते. जर हलवलं नाही तर ह्याच्यावर गाठी बनतात. ती फुटते ऍक्च्युली कढी जर नाही हलवली तर, म्हणून आपण कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचं. आणि मी अजून थोडंसं त्याच्यात पाणी मिक्स करते, कारण का घट्ट जास्त नको आहे मला. माझ्या अंदाजानुसार मी जो पाणी टाकलं. सिरियसली खूप छान झाली. मी ऍक्च्युली टेस्ट यासाठी केलं की मीठ बरोबर आहे की नाही, तर थोडंसं मला मीठ टाकायचं आहे. आणि तिखट तर मस्त झणझणीत झालं, हर्षला फार आवडेल. अशी काय कढीला आता उकळी आली. मी आता गॅस स्लो करते. गॅस स्लो ह्यासाठी करते की थोडंसं त्याला अजून उकळी येऊ दे आणि मला कोथिंबीर टाकायची आहे. सो आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. पुन्हा त्याला उकळी आली. मी गॅस पण स्लो ठेवलाय आणि आता ती कढी पण तयार झाले. तोपर्यंत मी थोडीशी बारीक करते कोथिंबीर आणि टाकते. ही गेली त्याच्यामध्ये कोथिंबीर. अशा पद्धतीने आपली कढी तयार आहे. सो ही झाली कढी. एकदम इझी पद्धती, पटकन बनेल अशी 2 मिनिटात ही कढी होती. मी अशी पटकन बनणारीच बनवते, म्हणजे माझे जेवढे पण रेसिपीज असतात त्या पटकन बनतील अशाच मी बनवते. सो तुम्हाला पण अशा रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. लास्ट जी मी रेसिपी बनवली होती सोयाबीनची, तुम्ही मला माहिती आहे तुम्हाला ती फार आवडली, त्यासाठी मी तुम्हाला थँक्यू सो मच बोलते. आणि तुम्ही खाली कमेंट सुद्धा केले होते की त्याच्यामध्ये मी बोलले होते की लास्ट की तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल, जमलं तर मी नक्की बनवेल. तर मला त्याच्या खाली कमेंट्स आल्यात, मी रीड केल्यात. जर मला जमलं तर मी नक्की बनवेल. आतापर्यंत ही कढीची रेसिपी पाहून घ्या. बाय बाय. हर्ष कसं झालं सांग ना.